ओम गणपतये नमः. आपण श्रवण करत आहात संकष्ट चतुर्थी महात्म्य. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, दावी तव सुताच्या आनना. पाताच पुरती मन कामना, भवबंधना तोडितसे. अंगी चर्चित सिंदूर, जो का कृपेचा सागर. भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू. मूषक वाहनी वैसून, हस्ती त्रिशूळादी धारण. करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या. जो क सद्गुरु चैतन्य घन, देऊनी ज्ञानाचे दर्पण. प्रकाशविले आत्मज्ञान, केले समाधान जीवीचे. तयाचे कन धरावे चरण, कैसी न यावी आठवण. जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरिले भान जगताचे. तया चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक. जेथे तो एक मी एक, पूज्य पूजक भाव असे. जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट. हरोनी केले संतुष्ट, संहारिले दुष्ट कंसादी. जेने केले कालिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन. तया कृष्ण चरणी माझे नमन, लागले ध्यान मनोभा. तया कृष्णाचे करिता स्मरण, काळ जाय मनी दडपोन. क्षमा दया शांती येवोन, पावती समाधान ते ठाई. जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भंग. तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीतसे. जैसी सागराची लहरी, येत जात एकसरी. तैसी संकते नानापरी, येता निवारी गजवदन. तया गणपतीचे व्रत देख, आधी तिथी निर्णय ऐक. जे का होय सुखदायक, चालती सकळीक जया रीती. श्रावण कृष्ण माझारी, तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी. चंद्रव्यापिनी असेल जरी, तरी व्रता ते करावे. दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी, असोनी पूर्वदिनी करीती. मातृविद्या तयास म्हणती, आहे शास्त्रमत ऐसेची. दुसऱ्या दिनी पंचमी युक्त, चंद्रव्यापिनी चतुर्थी होत. तरी ते न करावे निश्चित, ऐसी शास्त्रात सांगितले. तया दिनी काय करावे, पडे सांगती स्कंद भावे. ते श्रोतेजनी ऐकावे, व्रत आचरावे तयापरी. ऋषी अवघे मिळून, प्रश्न करीती स्कंदा लागून. दरिद्र शोक कष्टनाशन, वैरिजन छळताती. विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय स्त्रियाशी. ऐशा दुःखे पीडा जनासी, दूर कैसे होय सांगा. ऐसा ऋषींचा ऐकून प्रश्न, स्कंद पावला समाधान. जनकल्याण व्हावया लागून, तयाची वचन बोलतसे. सुखप्राप्ती व्हावी सकळी का, ऐसा उपाय सांगतो ऐका. संकष्टी व्रते गणनायका, भजता होय निर्विघ्न. यथाविधी तया व्रतासी, आचरिता भक्ती भावेसी. सकळ मनोरथ निश्चयेसी, पूर्ण होतील तत्कालिक. हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हाया मुक्त. गांधिले जे का पंडुसूत, तया अद्भुत निवेदिले. पांडवासी दुती जिंकून, कौरवे धाडले काननी. ते दुःख न साहे म्हणून, सांगे कानी धर्माच्या. धर्म भीम अर्जुन नकुळ, सहदेव द्रौपदी मिळून. व्रत चालविले अचळ, जेने तळमळ दूर होय. 12 वर्षे अरण्यवास, पुढे 1 वर्ष अज्ञातवास. तेथील हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे. हा हेतू धरुनी मनी, करीते झाले व्रता लागुनी. श्रावण वद्य चतुर्थी दिनी, आरंभ करुनी चालविले. तया व्रते करुनी जाण, 13 अब्द पूर्ण नसोन. पुनरपी अरण्य सेवन, गजानने जाण दूर केले. ऐसा व्रताचा महिमा जाण, कृष्णे सांगितला कोठोन. ते करावे निवेदन, करविने श्रवण आम्हा आधी. मग ऋषींचा प्रश्न ऐकून, स्कंद सांगती तया लागून. पार्वतीस हेरंब आपण, काय कारण सांगतसे. कृतयुगी हिमनग बाळा, टाकोनी निघाला शिवभोळा. वियोगजन्य दुःख ज्वाळा, जाळील कळी काळा वाटतसे. पार्वती झाली उदास, सोडीला सर्व विलास. दृढ धरिले वैराग्यास, लिहिले प्राप्तन हा काय है. पतीने का केला कोप, काय अन्य जन्मीचे पाप. उभे राहिले आपोआप, मजमाय बाप कोणतारी. काय मी चिमुकले पतिव्रत धर्म, किंवा काय काढले वर्म. किंवा चुकले स्वधर्म, अवघा अधर्म चालविला. वचनाचा केला अनादर, ब्रह्मणा चळिले निर्धार. घडले
घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला. काय बघता लागी छळिले, काय पूजे ते विध्वंसिले, काय गंगे ते निंदिले. निंदिसी ताडिले दंडाने, मुखाने नये रामनाम, अंगी धडाडला काम. ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपले. नाही केली देवपूजा, उच्छेदिले द्वेवद्विजा. तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावल्या. काय विधूची केली निंदा, पन्नगासी भोगविली आपदा. चिता भस्मले पण अंगी सदा, हसले कदा तयासी. स्मशानी असे सदावास, गुंडाळिले व्याघ्रांबरास. जाळूनी टाकिले मदनास, धरिले वैराग्यास. म्हणून श्वशुरगृहासी वास केला, तेव्हा मायबाप बोलिला. म्हणून चित्ती क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी. ऐसे वधूनी वारंवार, नेत्री माहे दुःख नीर. अंतरा माझी न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया. आता सेवावे अरण्य, केव्हा करावे देहपतन. केव्हा तपा लागी जाऊन, घालूनी आसन बैसावे. पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्नी समान. विधू तापवी देहा लागून, चंड किरण मध्यान्हीचा. वाटे मजला वैरी वसंत, सुमन सुवास उग्र भासत. कोकिळा स्वर करणी झोंबत, कर्कश काकवत दुःख होती. अग्नी माझी होमाव काय, कोठे पाहू पतिराय. काय घडला न कळे अन्याय, काय उपाय करावा. धरणीवर अंग टाकी, कोण युक्ती सांगेल सखी. कैशी धुंदू चतुर्दश लोके, हस्ती नकी मज लागी. ऐसी वियोग दुःखे करून, पोळली अंतकरणी जाण. वैराग्य संपन्न तया लागून, गेली कानन सेवावया. वल्कली करुणी धारण, माथा जटा गुंडाळून. कुंकुम मळवट भरून, घालून आसनी बैसली. काही दिवस वायू भक्षण, काही दिवस फळे सेवन. काही दिवस परणे जाण, सेवन दुर्वांचे. काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण. काही दिवस निराहार राहून, काही सेवन करीना. काही काळ ऊर्ध्ववाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन. काही दिवस उभे राहून, नाही शयन बहुकाल. ब्रह्मांडी प्राण निघून, केले हठयोगाचे साधन. आकर्षण करुनी मन, इंद्रिय दमन बहुकाळ. राजयोग साधनी, निमग्न राहे निषेदिनी. रामनाम मंत्रे करुणी, कालवानी काढिला. अष्टांग योगाच्या साधनी, देह जिजविला तपे करुणी. परिप्राणेश्वरा लागुनी, दयामनी नयेची. जो भक्तीचा बुकेला, भावे करुणी बांधला गेला. तो हिमन गजे लागी दुरावला, म्हणून झाला खेद चित्ती. आता काय करावा उपाय, कैसा भेटेल पतिराय. चिंता करुणी झिजली काय, झाली तन्मय वृत्ती ती. तपे करुणी देह तापला, तिन्ही लोकी कंप सुटला. इंद्र मना माझी दचकला, काय वर्तला अनर्थे. ऐसे तीव्र तप स्त्रीने केले, नाही कोठे ऐकिले. शंकरी दर्शन नाही दिले, तरी खचिले वाटे ब्रह्मांड. ते पाहुनी नारद मुनी पुसता, झाली तया लागुनी. पूजन केले स्वस्थामनी, लागली चरणी तयाचे. इतुकिया माझी देवऋषी, पुसता झाला पार्वतीसी. तुझी दशा कागे ऐसी, आली सवनी काय काजे. शरीर झाले जर्जर, सेविले कानन का कठोर. पंचवदनाचा पडिला विचार, सांगे उत्तर लवलाही. मग बोले शैलबाला, मी काही अपराध न केला. परिपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगे आता. दरिद्र्यासे लाभता चिंतामणी, मग हर्षण माय गगनी. तैसे झाले माझे मनी, तुझ नयनी देखताची. बहुकाळ सेविले कानन, तप केले अनुदिन. परिमजला स्वामी अजून, भेटुनी नयन निवविना. आता यज्ञ काय करू, मग सांगाजी निर्धारू. कोण्या कर्मे परात्परू, होईल साचारू. प्राप्त मज ऐसे बोलता, जगज्जननी सुचला विचार एकमनी. म्हणून गणपतीच्या व्रते करुणी, पावले सदनी शंकर. म्हणे माते ऐसे बोलता, देवर्षी जगन्माता म्हणे सांग मजसी. तो बोले मुनी तीयसी, गजाननासी पूजावे. मग करुणी गणपती स्तवन, आणिले मना माझी ध्यान. चतुर्भुज रक्तवर्ण, केले चिंतन तयाचे. विशाल दोंदाची शोभा, स्मरता संकटा सरसा उभा. मांड्या कर्दळीचा गाभा, नयन शोभा पद्मावरी. माथा शेंदूर शोभत, रत्नजडित मुकुट झळकत. पायी घागरिया वाजत, येतनातच धडकरी. मग देवोनी आलिंगन, संतोषविले तयाचे मन. का माते सेविले कानन, संकट कवन पडियेले. काय काजा कवने गाजियला देह तुझा. का केला से धावा माझा, सांग हित तुझा मजपाशी. ऐसे ऐकुनी वचना ते, सांगे पार्वती तया ते. पतीने त्यागिले माते,
सेविले विपिना ते तया लागी बहुत केली तपाचरण न सारे माझे पाप अजून वियोग दुःखे सरून सुख संपादन न होय भेटी न होय माझी म्हणून आस केली तुझी आता प्राणपती होय राजी ऐसी आजी व्रत सांगे माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून पूर्वी सांगितले तिथी प्रमाण मास पक्षदान सत्य तुझी तया दिनी व्रतारंभ करिता भेटेल तुझ सांब पूजा विधान हे रंभ करी अंबे संतोषे प्रातःकाळी दंत धावन मग करुणी माझे स्मरण संकल्पे माते प्रार्थून व्रतस्थ जाण असावे आजी चंद्रोदयापर्यंत मी राहुनी उपोषित पूजन करीन एकचित्त भोजनी रत होईन पुढे ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तिळ लावून स्नान नित्य निमे सारून उपोषित राहावे जाण मग मोदक करावे एकविशंती 5 अर्पावे देवाप्रती 5चे वायन ब्राह्मणा हाती सेवी निश्चित शेष आपण धातू पाषाण मृत्तिका जाण तयाचे प्रतिमा करून गणपती नामे तयाचे स्थापन करील पावन सकळा ते मग करावे आवाहन मनी आणून करावे ध्यान षोडशोपचारे पूजन सांग संपादन करावे अथर्वशीर्षाचे पाठ एक विशंती करावे नीट अक्षरवटिक म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन वस्त्र उपवस्त्रादी सकळ चंदन सिंदूर परिमळ रुई मंदार पुष्पे सकळ दुर्वा कोमर अर्पाव्या मज दुर्वाची अतिप्रीती सहस्रनामे अर्पावे एकचित्ती जयाचे असेल शुद्धमती तोची भक्ती करी ऐशी धूप दीप नैवेद्य जान मोदकादी करुणी पक्वान समर्पुनी उत्तरा पोषण करुणी अर्पावा तांबूल मग ठेवी दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे चंद्रोदय झाली यावरी मग विदूची पूजा करावी अर्घ्य देऊनी त्रिवारी प्रार्थना करी विदूची मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून दक्षिणा तांबूल सरपून करावे वंदन द्विजाते करुणी ब्राह्मण संतर्पण पात्री बैसावे आपण ऐसे सांगुनी विधान गेला गजन स्वस्थाना विनायके सांगितले मातेसी कृष्णे विदिती केली पांडवासी स्कंदे सांगितले ऋषीश्वरासी पावती कल्याणासी सकळीक पार्वतीने केले व्रतासी मनी धरोनी निश्चयासी करिता पावली पतीसी स्कंद ऋषीसी सांगितसे पाहता नयनी पंचवदन चरणी लागली जाऊन शिवे गिरिजा उचलून वामांकी बैसून तोषविले ऐसे व्रताचे महिमान जाणती पंडुनंदन स्वये हिमन गजा आपण पावली समाधान पती संगे हे व्रत जे कोणी करीती दरिद्र शोक तयाचे जाती केले कष्ट फळ देती वैरी सोडिती वैरभाव विद्या प्राप्त होईल जाना पूर्ण होईल मनकामना निपुत्रिक पावेल संताना पीडित जना सुख होय धनधान्य वृद्धी अमुप हरपून जाईल पापताप करिता नाम मंत्राचा जप आपे आप मोक्ष लावेल जयाचा शास्त्रावरी विश्वास तोची होईल निर्दोष शांती दयेने भरेल मानस क्षमा हृदयास उपजेल असो आता हा पाल्लाळ अंगी असावे भक्तिबळ कृपा करेल गिरिजा बाळ श्रोती सकळ ऐकावे.